हॅलो, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? मी मजेत आहे. होप तुम्ही पण छान असाल. तर ब्रेकफास्ट झालेला आहे माझा. आज डोसा बनवलेला विनायकसाठी बनवायचा आहे. पोयता राईस बनवणार आहे मी. आणखी काय सांगायचं होतं तुम्हाला? हां, माझी पाठ आज खूप दुखायला लागल्या. परत मला ॲसिडिटी झालं. ॲसिडिटी झालं की पोटात दुखतंय, पाठीत दुखतंय. बापरे. आणि काही करावंसं वाटेना झालेलं आहे आज. पण करायला तर पाहिजे. करूया, हळूहळू करूया, पण करूया सगळी कामं. आणखी आणखी आंघोळ झालेली आहे माझी, नाश्ता झालेला आहे. पूजा करायची राहिली, पूजा करून घेते. त्याच्या अगोदर पोयता राईस बनवते. आपण एकत्र बनवूया चला. इथं मी लसूण सोललेला आहे एवढा खूप असा. आणखी भातामध्ये दही घालून मिक्स केलेलं आहे. पॅन गरम करायला ठेवलेला आहे. गरम झालं की याच्यामध्ये तेल घालूया. गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आता तेल घालून घेते. थोडंसं लसूण आणि मिरची तळायपुरतं, एवढंसं बास होतं. मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. याचे तुकडे तुकडे करून याच्यामध्ये घालायचं आपल्याला. गॅस बारीक करून घेते. मिरची तळली की याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. लसूण पण घालायचं आपल्याला, पण त्या अगोदर याला थोडंसं चिरून घेऊया, म्हणजे व्यवस्थित तळलं जाईल. खूप जाड जाड लसूण आहे ना हा. लसूण आपला सगळा चिरून झालेला, असे स्लाइस बनवलेले आहे त्याचे मी, म्हणजे पटकन तळून हवे म्हणून. हे बघा. भरपूर असा लसूण आहे. याला घालून घेऊया आपण तेलामध्ये परत आणि हलवून घ्यायचं व्यवस्थित. जोपर्यंत तळून होत नाही तोपर्यंत. तेल कमी झालं थोडंसं, याला अजून थोडंसं तेल घालावं लागेल. इकडे बटाटा पण मी उकडून घेतलेला आहे, त्याच्यासोबत पोयता राईससोबत खाण्यासाठी. याच्यामध्ये पण आपल्याला सेम मसाला घालायचा आहे जो आपण भातामध्ये घालतो तो. लसूण मी निम्मा बाजूला काढला कारण तळत नव्हता. हा तळलेला, याला आता साईडला काढून घेऊया. लसूण आपण साईडला काढून घेतलेला आहे आणि इथे दुसरी बॅच घातलेली आहे लसणाची. आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. एकदम बारीक कांदा चिरून घ्यायचा आणि कोथिंबीर पण एकदम बारीक. आणि हे मगाशी तळून तयार आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला पिंक सॉल्टने टेस्ट छान येते. हे घालून चुरून घ्यायचं आहे. फर्स्ट आपण मिरची चुरून घेऊया. मीठ घातलं की कसं पटकन चुरायला मदत होते, नाहीतरी चुरलं जात नाही हे. मिरची आता चुरून झालेली आहे. नेक्स्ट आपल्याला लसूण चुरून घ्यायचं आहे. हे दोन्ही पण सेपरेटच करावं लागतं, नाही तर ते चिकटलं जातं आणि बारीक होत नाही मिरची. आता याच्यामध्ये पण मीठ घालून घेतलेलं आहे लसणामध्ये. हे पण बारीक करून घेऊया आपण. मिठानं असं पटकन बारीक होतं, म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगतो. सुरुवातीला मी असं विदाऊट मिठाचं ट्राय केलेलं, पटकन नाही झालेलं. बऱ्याच अटेम्प्टनंतर लक्षात आलं माझ्या की मीठ घालून बारीक करायला पाहिजे. लसूण इकडे स्मॅश करून झालेला आहे. आता आपण बटाटोसुद्धा स्मॅश करून घेऊया. तर बघा, बटाटा पण मी इकडे स्मॅश करून घेतलेला आहे चांगला. आता आपल्याला याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा, थोडासा कांदा याच्यासाठी. आणि राहिलेला पूर्ण जो कांदा आहे तो आपण भातामध्ये घालणार आहे. नेक्स्ट कोथिंबीर दोन्हीमध्ये थोडी थोडी घालून घेऊया. कसली हिरवीगार कोथिंबीर आहे ना, भारी वाटायला लागले कोथिंबीर बघूनच मला. नेक्स्ट हे जे आपण रेडी केलेलं मिक्सचर, हे आता एकत्र करू असं. आणि देन या दोन्ही याच्यामध्ये आपल्याला मिसळून घ्यायचं. त्याला लागलं तर नंतर परत घालू आपण. आणि हे जे राहिलेलं आहे ते सगळं आपल्याला राईसमध्ये घालून घ्यायचं. हे छान असं हातानंच मिक्स करून घेणार आहे मी, कारण मला कॅमेरा पकडायला आणि पातेलं पकडायला त्रास होतो स्पूननं हलवताना. विनायक आलेला आहे. वेलकम टू होम. पोयता राईसच बनवायला लागला.
आता हे पण मिक्स करून घेऊया आपण. टेस्ट करूया चला आपण. हे असं थोडंसं घ्यायचं आणि भात घ्यायचं. हे दोन्ही पण असं एकत्र टेस्ट करायला पाहिजे. भारी झालंय. पोयता राईस एकदम भारी झालेलं आहे. आणि त्याचं हे पटॅटोचाला काय म्हणतात मला माहित नाही, पटॅटोची भाजी म्हणू आपण. हे पण भारी झालं. तुम्ही पण ट्राय करा तुमच्या घरी. इथून काही मी तुम्हाला देऊ शकत नाही, तुम्ही तिथून ट्राय करा तिथं आणि खावा आणि सांगा मला कसं झालंय. ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಿ एन्जॉय ಮಾಡಿ, ಟೇಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ಹೇಳಿ. याला किती घाम आलाय बघा वॉकिंग करून आल्यानंतर. आणि हा आहे नवीन आयफोन युजर. नाटक चाललंय याचं फोन घेतल्यापासनं, होय का नाही? नाटक नाही चालले. काही येत नाही. काही सर्चिंग चालू आहे. गुगल मध्ये सर्च करायचं. मग किती राऊंड करून आला सास? 5. बापरे. 3 राऊंड वॉकिंग, 2 राऊंड जॉगिंग. ओ माय गॉड. मी 2 राऊंड मध्येच फुस होऊन जाता. माझा आणि तुझं ही पण जेवणचं लई फरक आहे. होय. तू 1 रोटी खाते, मी 3-4 रोटी खाते. एनर्जी 2 वेळा भात खाते. त्यामुळे तर एनर्जी बंद मध्ये करायला पाहिजे ना तुझ्याला. एनर्जी मध्ये डिफरन्स आहे काय आपल्या? एनर्जी मध्ये पण डिफरन्स आहे आणि साईज मध्ये पण डिफरन्स आहे. अन्वित बाळा आताच स्कूलमधून आलेला आहे आणि जेवायला लागलाय. आजची ओरल कशी गेली बाळा कन्नडाचे? छान. 20 मार्क्स भेटले फुल. 20 फुल सांगितलं मॅमनी. आणि इंग्लिशची पोएम सांगितली. होय. ओके जेवा आता. काय ना आता मला भांडी मांडून घ्यायची आहे, पटपट मांडून घेते आणि त्यानंतर अन्वितला क्लासला घेऊन जायचं आहे, स्केटिंग क्लासला. त्यामुळे आवरून घेऊया आपण. आल्यानंतर कंटाळा येतोय मला, म्हणून जायच्या अगोदरच मी आवरलेलं असतं. आणि विनायकचं इथं काम चालू आहे सकाळपासून. बोलायला सुद्धा टाइम नाही या माणसाला माझ्याबरोबर. आत्ताच आम्ही स्केटिंग क्लासला जाऊन आलोय आणि काय चाललंय आपलं? चहा पार्टी. चहा चिरमुरं कशात घालणार आहे आपण? चहामध्ये. आणि त्याच्यावर चिप्स चिप्स आहेत, थोडेच आहेत. हे पण दाखवलं की हे काय? हे शेव आहे, ड्रायफ्रूट शेव? मिक्सचर. आणि हे लई टेस्टी असते. खाऊन दाखव. आवाज बघा. सो क्रिस्पी. तिचा अभ्यास घ्यायला लागले. अन्वितचा स्केटिंग क्लासला जाऊन आलो, चहा पिला, सगळं झालंय. आता अभ्यास चाललेला आहे आमचा. हे बघा अन्वित अभ्यास करायला लागलेला आहे. भैस. बघू हात काढ. भैस झालं ते. भैस भैस. आणि आता काय करायचं? माझी भांडी घासून झाले, जेवण झालंय. डोळं बघा मम्माचे. झोप आल्या काय? हा. आणि एक रील करायची होती पण कुठली? ते ब्लिंक करायचे. पण ते जमेना झाले. बघूया डे टाइम मध्ये करायचं. लाईट हा. सनलाईट हा. त्यावेळी करायचं. चला तर आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.